इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन पश्चात 200 या साधारण 300 वर्षात रोम बरोबर भारताचा इतका प्रचंड व्यापार होता आणि आपण त्यांना कापड, मसाले, धातू आणि इतर हिरे आणि इतर जड जवाहीर ही सगळी आपण उंची वस्तूंची निर्यात करायचो. की भारतीय वस्त्र जी होती ती तिथल्या फॅशन विश्वावर राज्य करत होती. तिथल्या रोमन सम्राटांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना भारतीय वस्त्रच लागायची. आणि तिथला प्लिनी द एल्डर नावाचा एक सिनेतला माणूस होता, तो कॉन्झर्वेटिव्ह होता. तो अतिशय चिडायचा की आमच्या बायांना झिरझिरीत कपडे घालायला आवडतात म्हणून आम्हाला भारताला एवढ्या प्रचंड प्रमाणात सोन्याच्या मोहरा द्याव्या लागतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर असा हा भारत होता. आणखीन आपण जे निर्यात करायचो त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांच्याकडनं काहीच नको असायचं. त्यामुळे आपण सगळं त्याची किंमत सुवर्ण मोहरा आणि रौप्य मुद्रांच्या स्वरूपात घ्यायचो. आणि तिथला वेस्पासियन नावाचा एक राजा होता, त्यांनी या व्यापारावर बंदी घातली काही दिवस, कारण की त्यांच्याकडचं सोन्याचा आणि चांदीचा साठाच संपून गेला सगळा. तर इतका प्रचंड प्रमाणात व्यापार आपण करत होतो.